हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता बाळजाने खूपच मोठा डाव साधलेला असतो. आयती संधी बाळजापर्यंत चालून आलेली असते आणि त्याच संधीचा बाळजाने आता इकडे पुरेपूर फायदा सुद्धा करून घेतलेला असतो. कारण जो जयकांत आता वाटेतला काटा म्हणजेच की इथे जी काही कृष्णा आहे त्या कृष्णाला वाटेतून काढायचा प्रयत्न करत असतो, तोच जयकांत आता इथे तोंडावर पडणारा असतो. आणि जेव्हा जयकांत तोंडावर पडतो तेव्हा मात्र आता इकडे बाळजाच्या हातामध्ये आयतच कुलीत येऊन भेटलेलं असतं. कारण तिला आता घरामध्ये जाण्याची जी संधी मिळालेली असते ना, ती संधी आता इकडे तिच्यासाठी खूपच जास्त भयानक झालेली असते. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, पाहायचंय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की इकडे बाळजाने घरामध्ये एंट्री करण्यासाठी जवळपास फक्त आणि फक्त 24 तासाचं जे काही चॅलेंज आहे ते इथे दिलेलं असतं. येत्या 24 तासामध्ये काही झालं तरी मी त्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करणार आहे आणि घरामध्ये प्रवेश करण्यासाठी मला कोणीही कसलंही कधीही अडवू शकणार नाही, असं बाळजाचं ठाम उत्तर असतं. आणि त्याच बाळजाच्या ठाम उत्तराला आता इकडे कृष्णा बळी पडलेली असते. कारण आता कृष्णाचा बाळजाने जीव वाचवलेला असतो. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की बाळजा खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. ती विचार करत असते की मी घरामध्ये कशी जाऊ, नेमकं काय करू आणि काय केल्यानंतर मला घरामध्ये जाता येईल, असा विचार करणारी बाळजा आता इकडे संधी शोधत असते. पण दुसऱ्या बाजूला मात्र जो काही जयकांत आहे, जयकांतने इथे पाहिलेलं असतं की कृष्णाच्या हातामध्ये घराच्या सगळ्या काही ज्या चाव्या आहेत त्या कृष्णाच्या हातामध्ये ह्या लोकांनी दिलेल्या आहेत. आणि कृष्णाच्या हातामध्ये चाव्या दिलेल्या ही गोष्ट तो पाहतो आणि ही गोष्ट ती पाहिल्यानंतर त्याला मात्र फारच जास्त राग येऊ लागतो. तो आता विचार करतो, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा ही प्रॉपर्टी आपली आहे आणि आपल्यालाच मिळाली पाहिजे, असं जयकांतचं झालेलं असतं. आता जयकांत बरोबरच इकडे नुकतेच घरामध्ये प्रवेश केलेली अनुसया आणि त्याचबरोबर इकडे समर, ह्या दोघांना सुद्धा असं वाटत असतं की नाही, काही झालं ना तरी सुद्धा ही सगळी प्रॉपर्टी आपली आहे आणि ह्या प्रॉपर्टीचे आपणच मालक आहोत, मग आपल्याला ही प्रॉपर्टी मिळाली पाहिजे, असं ही लोक बोलत असतात. पण कृष्णा म्हणत असते, नाही, ह्या प्रॉपर्टीवर अधिकार जो आहे ना तो सर्वांचा आहे, असं तिचं म्हणणं असतं. पण जेव्हा आढळराव आता त्या चाव्या वगैरे हे सगळं काही इथे कृष्णाच्या हातामध्ये देतात तेव्हा मात्र इथे अनुसयाचा जळफळाट होतो. आणि त्याच वेळेला अनुसया आणि सोबतच आता समर हे दोघेही जण खोलीमध्ये जातात. आणि खोलीमध्ये गेल्यानंतर आता ती लोक विचार करत असतात, काही जरी झालं ना तरी सुद्धा ही जी काही प्रॉपर्टी आहे ना ती प्रॉपर्टी फक्त आणि फक्त इथे आपल्यालाच मिळाले पाहिजे. कारण कृष्णाचा काही संबंध नाहीये. ह्या कृष्णाला आणि त्याचबरोबर ह्या दुष्यंतला आपण लवकरात लवकर घराच्या बाहेर काढलंच पाहिजे, असा इकडे आता ती लोक विचार करत असतात. पण आता इकडे समर म्हणत असतो, पण अगं आय, कसं काढायचं घराच्या बाहेर? तुला सांगू का, तो जो काही थेरडा आहे ना, त्या थेरड्याला मात्र इथे खूपच जास्त पुळका आहे. तो पुळका म्हणजेच की कोणाचा, तर त्या कृष्णाचा आणि त्याचबरोबर त्या दुष्यंतचा. मग त्या लोकांना एवढा पुळका आहे त्या दोघांचा म्हटल्यावर तो थेरडा कसा काय आपल्याला इथे मदत करू शकतो, किंवा आपण कसं काय ती सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊ शकतो, हेच मला काही समजत नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला अनुसया म्हणत असते, हे बघ, काही झालं ना तरी काळजी करायचं नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची, आणि ती म्हणजेच की ही जी काही प्रॉपर्टी आहे ना ती आपलीच आहे. तर आता इकडे जयकांत म्हणत असतो, खरं पाहायला गेलं तर आता ह्याची आई म्हणजे दुष्यंतची आई घराच्या बाहेर गेलेली आहे. मग आता जर दुष्यंतची आई घराच्या बाहेर गेलेली आहे तर मग ह्या प्रॉपर्टीवर इथे ह्या दुष्यंतचा काहीच अधिकार नाहीये, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र लगेचच आता कृष्णा त्याला सडेतोड उत्तर देते. ती म्हणत असते, हे तू ठरवू नकोस, कारण इथे जरी बाळजाबाई ह्या घरामध्ये नसल्या तरी सुद्धा ह्या प्रॉपर्टीवर तेवढाच हक्क माझ्या नवऱ्याचा आहे, समजलं तुला?
असं म्हटल्यानंतर आता लगेचच ह्या तिघांचीही तोंड पडलेली असतात. आता मैनावती त्याचबरोबर जयकांत आणि दलपत हे तिघेही जण खोलीमध्ये असतात. तेव्हा मैनावती म्हणत असते, हे बघ मी काय म्हणते ते तू नीट ऐक. मला तर असं वाटतंय ना, ही कृष्णीच सगळ्यात महत्त्वाचा अडथळा आहे. ह्या कृष्णीला जर आपण इथे आपल्या वाटेतून दूर केलं ना तर सगळ्या गोष्टी बरोबर होतील असं मला वाटतंय. तुला काय वाटतंय असं इकडे ती विचारत असते. तेव्हा आता जयकांत सुद्धा म्हणत असतो, हो तू अगदी बरोबर बोलतेस. ही जी काही कृष्णी आहे ना तीच सगळ्यात मोठा अडथळा आहे आणि ह्या कृष्णीलाच आपण इथं बाहेर केलं पाहिजे असं मला सुद्धा वाटतंय असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. पण कसं बाहेर करायचं, कशा पद्धतीने इकडे तिला ह्या सगळ्या गोष्टीतून बाजूला करायचं हे समजत नाही असं ती लोक बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे मैनावती म्हणत असते, अरे जयकांता जरा डोकं लाव ना, तुझं डोकं कुठे गेलेलं आहे आणि तुला एवढं समजत नाही का की त्या कृष्णीला कसं बाहेर काढायचं. आणि ती कृष्णी आपल्या सगळ्यांच्या वाटेत अडथळा आहे. मग सगळ्यांच्या वाटेत अडथळा असल्यामुळे तिला कसं दूर करायचं ह्या गोष्टी तुला समजत नाहीत का. त्याच वेळेला आता जयकांत म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता बघा मी त्या कृष्णीचं काय करतोय ते. काही जरी झाली ना तरी ती कृष्णी जी आहे ना ती आपल्या आयुष्यात राहणारच नाही याचाच मी सगळा बंदोबस्त करतो असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे जयकांत म्हणत असतो, मला तर असं वाटतंय ना तिचा जो काही आता सगळा शेवट जो आहे ना तो करूनच टाकावं असंच मला वाटतंय. कारण नाही म्हटलं तरी आपण इकडे ही प्रॉपर्टी कशा पद्धतीने मिळवणार आहेत आणि काय करणार आहेत तेच मला काही कळत नाही. ही जर ह्या घरामध्ये नाही राहिली आणि ही जर ह्या घरातून निघून गेली तर मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी प्रॉपर्टी आणि सगळ्या गोष्टी ह्या आपल्या म्हणण्यासारख्याच होतील की नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर लगेच जयकांत जो आहे तो बाळजाकडे जातो आणि बाळजाकडे गेल्यानंतर तो म्हणत असतो, काय मग काकी साहेब मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला घरात येण्यासाठी तुम्ही आणखी काही हालचाल वगैरे केली का नाही. त्यावर बाळजा म्हणत असते, तू माझ्या जखमेवरची कपडी काढायला आलास का, माझ्या जखमेवर तू मुद्दाम मीठ चोळायला आलास का. त्याच वेळेला तो म्हणत असतो, नाही काकी साहेब तुम्हाला गोष्ट सांगू का, हे बघा तुमचा सुद्धा शत्रू तोच आहे, तो म्हणजे कृष्णा, आणि माझा सुद्धा शत्रू तोच आहे. आणि आता तर काय तर त्या कृष्णीने त्या लोकांना तिथे आणून बसवलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरी तिचा बंदोबस्त केलाच पाहिजे. त्याच वेळेला आता ती म्हणत असते, पण जयकांत हे बघ एक काम कर, तू ना मला त्या घरामध्ये कसं घेऊन जाता येईल ना ते बघ, मग तू काळजीच करू नको, सगळी प्रॉपर्टी आणि सगळ्या गोष्टी आपल्याच झाल्या असं म्हणून समज असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे कांत आणि बाळजा हे दोघे जण मिळून खूप मोठा प्लॅन करतात. गावामध्ये कृष्णा बरीच काही कामं करत असते. आता एकाची म्हैस जी आहे ती डिलिव्हरीसाठी जवळ आलेली असते आणि त्यामुळे कृष्णाकडे ती लोक धाव घेतात आणि हा सगळा जयकांतचा प्लॅन असतो. तसं कोणाचंही काही झालेलं नसतं, पण कृष्णा घराच्या बाहेर पडली पाहिजे हा त्याचा मेन हेतू असतो. आता कृष्णाला ही खबर समजते की कोणाला तरी इथे तिची मदत हवी आहे, त्यामुळे ती रात्रीच्या वेळीच एकटीच घराबाहेर पडते आणि दुष्यंतला सुद्धा सांगत नाही. आता जेव्हा कृष्णा एकटीच घराबाहेर पडते त्याच वेळेला आता इकडे जयकांत तिचा पाठलाग करतो. जयकांत तर पाठलाग करतो, पण काही गुंडांना सुद्धा सांगून ठेवलेलं असतं की ह्या कृष्णाला पकडायचं आहे आणि एकदा का कृष्णाला पकडलं की मग तिचा सगळा काही बंदोबस्त आपण करायचा आहे असं आता इकडे त्याने सांगून ठेवलेलं असतं. आता कृष्णा ही एकटीच निघालेली असते, हातामध्ये मोबाईल असतो पण एकटीच निघते आणि त्याच वेळेला निघाल्यानंतर आता इकडे जयकांतची काही लोक कृष्णाला पकडतात. जयकांतच्या काही लोकांनी कृष्णाला पकडल्याबरोबर इकडे दुष्यंत दुसऱ्या बाजूला जागा झालेला असतो. कृष्णा कुठे गेली असा तो विचार करतो, पण आता कृष्णा खोलीमध्ये नाही, त्यामुळे तो घरभर शोधत असतो. तेवढ्यातच आता जे काही गुंड आहेत ते कृष्णाला मारहाण करतात, पकडतात आणि मारहाण करतात, पकडतात. ही गोष्ट जेव्हा बाळजाच्या समोर होते, कारण हा बाळजाचा ट्रॅप असतो, तेव्हा बाळजा धावतच येते आणि त्या गुंडांना मारत असते आणि म्हणत असते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या कृष्णीला, माझ्या सुनेला इथे हात लावण्याची. असं म्हटल्याबरोबर आता ती लगेचच त्या गुंडांपासून कृष्णाला वाचवते. आता जयकांत हे दुरून सगळं काही पाहत असतो. आता बाळजाने इथे गुंडांपासून कृष्णाला वाचवल्यामुळे कृष्णाला असं वाटत असतं की नाही, बाळजाबाई सुधारल्या आहेत, बाळजाबाईने माझा जीव वाचवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत असं तिला वाटू लागतं. आणि त्यामुळे आता इकडे लगेच जयकांत हे सगळं दुरून पाहत असतो. आता कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई तुम्ही घरी चला. तेव्हा ती म्हणत असते, नाही, माझ्यासाठी त्या घराचे दरवाजे सगळे बंद झालेत, त्यामुळे मी अजिबात त्या घरामध्ये येऊ शकत नाही. पण कृष्णा म्हणत असते, नाही बाळजाबाई तुम्हाला मी सांगते ना, तुम्ही त्या घरामध्ये चला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि
आणि शेवटी आता इकडे जी काही कृष्णा आहे ती बाळजाला आता घरामध्ये घेऊन गेलेली असते. जेव्हा बाळजाला ती घरी घेऊन जाते त्याच वेळेला आढळराव म्हणत असतात, हे बघ कृष्णे, पुन्हा त्या बाईला ह्या घरामध्ये आणून तू फार मोठी चूक केलीस. पण तेव्हा कृष्णा म्हणत असते, नाही नाही आबा, तुम्ही माझं समजून घ्या, तुम्ही माझं ऐकून घ्या. कारण ती ह्या घरामध्ये आली तर ती फक्त आणि फक्त मला माझा जीव वाचवलाय, त्यामुळे ती ह्या घरामध्ये आली आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आता कृष्णा आढळरावांसमोर हात जोडते आणि म्हणत असते, आबा प्लीज माझ्यासाठी त्यांना ह्या घरामध्ये राहू द्या. पण आढळराव म्हणत असतो, नाही नाही, तू फार मोठी चूक करतेस. त्याच वेळेला आता बाळजामध्ये पडते आणि म्हणत असते, अगं कृष्णे, फक्त मी तुला सोडवायला इथंपर्यंत आले होते. मी ह्या घरामध्ये राहणार नाही, मला कोणाचेही उपकार आणि काहीच नकोय. मी तुला फक्त आणि फक्त इथंपर्यंत सोडवायला आले होते, असं इकडे ती म्हणते. आणि ह्या घरामध्ये राहण्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा मला इथे काहीच अधिकार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की आता बाळजा तिथून जात असते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, तुम्ही माझ्या बायकोचा जीव वाचवलाय, तिला गुंडांपासून वाचवलंय, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. त्याच वेळेला कृष्णाच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, जे झालं ते विसरून जा आणि त्याचबरोबर ह्या बाळजाबाईला घरामध्ये घ्या. तसंही पाहायला गेलं तर त्या तुमच्या आई आहेत ना, की आपण त्यांना ह्या घरामध्ये मान देऊ, नाही त्यांना सर्व अधिकार देऊ, पण घरामध्ये एक व्यक्ती म्हणून त्या राहू शकतात. त्या हवं तर घरातली ह्या सगळी कामं करतील. जसं गाव स्वच्छ करतायत तसं आपण त्यांना घरामधली घरकाम करणारी बाई म्हणून ठेवूया, असं आता ती बोलत असते. पण अनुसया आणि त्याचबरोबर इकडे समर ह्या दोघांना सुद्धा कळत नाही हे नेमकं काय चाललंय. हा बाळजाचा डाव असेल का घरात घुसण्याचा, किंवा हे सगळं काय आहे असं समजत नसतं. पण जयकांतचा मात्र इथे प्लॅन इथे आता यशस्वी झालेला असतो आणि शेवटी कृष्णा म्हणत असते, तुम्ही इथेच थांबा. तेव्हा बाळजा म्हणत असते, बघ बाई, तू आता मला इथे थांबवशील, पण पुन्हा जाऊन कुणाला त्रास झाला तर. तेव्हा कृष्णा म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, तुमचा कोणालाही त्रास होणार नाही, आणि जरी झाला तरी मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही नका काळजी करू, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर कृष्णाच्या हाताला डोक्याला जखम झालेली असते आणि तेव्हा दुष्यंत आता तिला खोलीमध्ये घेऊन जातो आणि तिच्या झालेल्या हाताला आणि डोक्याला झालेल्या जखमीवर मलमपट्टी करत असतो. शेवटी बाळजाने आता इकडे आढळराव रांगडे पाटलांच्या आयुष्यात, वाड्यात, घरात पुन्हा प्रवेश मिळवलेला असतो आणि पुन्हा एकदा अनुसयाला आता ती कशी सडेतोड उत्तर देईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. पण आढळराव मात्र अजून तरी इथे त्या धक्क्यातून बाहेर आलेले नसतात. त्यांना पूर्ण खात्री असते की ही बाई कुठली तरी चाल खेळून आली आहे. कृष्णा इथे अगदी साधीभोळी आहे आणि तिने फसवण्याचं काम केलंय हे सुद्धा आढळराव आता इथे बोलत असतात. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट त्याचबरोबर ट्विस्ट पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.